नमस्कार मंडळी, अनिताज फास्ट रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चिवडचा झुणका. तर बघा, ही चिवडची भाजी आहे. तर ही भाजी ना उन्हाळ्यातच उपलब्ध होते. तर ही भाजी अशी थंड प्रकृतीची आहे, त्यामुळे ना ही भाजी नक्की ट्राय करा. तर आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेते आहे. यात कचरा वगैरे असते, तर ना आधी ही निवडून घ्यायची ही भाजी बारीक आणि धुवून घ्यायची हिला, आणि मग त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे. ही भाजी धुवून घेतलेली आहे. 2-3 पाण्याने छान नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चिरून घेतली आहे. बघा, अशी बारीक चिरून घ्यायची. आणि आता यामध्ये बेसन घालायचं. दोन ते 3 चम्मच बेसन घालून घ्या. आणि थोडं तेल घालायचं आहे आणि याचा चांगला आता गोळा करून घ्यायचा आहे. तर आता हे बेसन आणि ही भाजी थोडंसं तेल मिक्स करून घेतलेलं आहे. आणि बघा, आता याचा छान गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि आता काय करायचं आहे, एक चाळणी घ्यायची, अशी छिद्र असलेली ही चाळणी घ्यायची आणि चाळणीला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आणि ही भाजी वाफवून घ्यायची आहे. तापवायला ठेवलेला आहे, गरम करायला ठेवलेला आहे पाणी. आता हा जो गोळा आहे ना, हा याच्यात छान असा पसरवून घ्यायचा आहे. पसरवून घ्यायचा म्हणजे ही भाजी वाफ काढून घ्यायची. आणि आता हे भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. हे चाळणी या प्रकारे ठेवून द्यायची आहे. आणि आता याच्यावर प्लेट एक ठेवून द्यायची. एक प्लेट झाकून ठेवायची आणि 10 ते 12 मिनिटं हे असंच होऊ द्यायचं आहे. म्हणजे भाजी ही वाफवून घ्यायची आहे. या प्रकारे प्लेट ठेवून 10 ते 12 मिनिटं ही भाजी वाफवून घ्यायची आहे. आणि आता तोपर्यंत भाजी फोडणी द्यायची तयारी करून घेते. मी कांदे कापून घेते आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घेते आहे. तर 10 ते 12 मिनिटानंतर आपण बघूया. बघा, भाजी मस्त वाफवलेली आहे, वाफल्या गेलेली आहे. तर आता फोडणीची तयारी करून घेतलेली आहे. तेल घालते आहे. तेल थोडं जास्तीच घालायचं आहे, कारण हा झुणका आहे. तेल तापलेलं आहे. मोहरी घालून घेऊया. कांदे ना जाडसरच चिरून घ्या. यामध्ये मी हे वाटण घालते आहे. हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आहे ही, आणि जिरं पण आहे यातच. हिरवी मिरची मी जास्ती घातलेली आहे. तिखटच हिरव्या मिरच्या होत्या, त्या 4 ते 5 घातलेल्या आहेत. तोपर्यंत ही भाजी आहे ना, ही थोडी अशी मोकळी करून घेते आहे. भाजी ना 2 प्रकारे करता येते. आता ह्यामध्ये कांदे घालून आणि तिखट मीठ वगैरे घालून ही भाजी घातली की त्याला बेसन लावायचं. ही पण एक पद्धत आहे. आणि मी जी आता करते आहे ना, वाफवून घेतलेली, ही पण दुसरी पद्धती आहे. पण ना हा झुणका केलास ना, याची टेस्ट खूप छान वाटते आणि मुलं पण खातात. बरेचदा काय होते की मुलं ना बेसन वगैरे असं खायला बघत नाही. तर अशा प्रकारे हा झुणका जर केला ना, तर मुलं खातात. हळद, मीठ. तसा हा झुणका झटपटच होतो. फक्त 10 ते 12 मिनिटं याला
वाफायला, भाजी शिजवायसाठी फक्त जातात तेवढे. नाहीतर मग आता फक्त हा फोडणी घातल्यानंतर लगेचच तयार होते. बस थोडस तिखट घालून घ्या. तिखट घालते, मी हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घाला. छान फिरवून घ्या. कमी करते आहे. आणि आता ही भाजी वाफवलेली घालून घ्या. बघा कोशिंबीर घालून घेतलेली आहे आणि झाला झटपट असा झुणका तयार झालेला आहे. तर हा झुणका तुम्ही नक्की ट्राय करा. हा भातासोबत पण खूप छान वाटतो आणि चपाती सोबत पण खूप छान वाटतो. तर हा झुणका तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.